नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज बिहारच्या निवडणुकाचा फैसला लागला, निकाल लागला आणि त्यामध्ये अनपेक्षित अशा पद्धतीचा पराभव भाजपच्या वाटेला आला आणि अपेक्षित असा विजय महाआघाडीच्या वाटेला आलेला दिसला. कारण महाआघाडीनं 243 पैकी 179 जागांपर्यंत जाऊन जबरदस्त धडक दिली या सत्तेला आपलं करण्याकरता. आणि भाजपला, वैयक्तिक भाजपला, एनडीए सोडून मी म्हणतो वैयक्तिक भाजपला गेल्या वेळच्या 91 जागा देखील टिकवता आल्या नाहीत. त्यांची संख्या ही खाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं होऊन भाजपचा मतांचा टक्का सगळ्यांपेक्षा जास्त आहे. मग जागा का कमी झाल्या? हा सगळा प्रकार नेमका घडला कशामुळं? महाआघाडी एकत्रित आली म्हणून इकडे सगळा पराभवाचा सामना आम्हाला करावा लागला, अशा प्रकारची ओरड आता एकीकडून केली जाते. पण मतांचा टक्का वाढून देखील जर जागांची संख्या कमी होत असेल तर मग नेमकं चुकलं कुठं, गणित नेमकं कुठं चुकलं, या सगळ्याला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि ते सकाळपासून सुरू झालं आहे असंही वातावरण भाजपच्या वतीनं आत्ता बोललं जात आहे, दाखवलं जात आहे. कदाचित अमित शहा अध्यक्षपदाचा राजीनामाही देऊ शकतात अशीही चर्चा आज दुपारपासून होती. त्यामुळं काय काय नेमके बदल आता पक्षपातळीवरती होतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आत्ता बेधडकपणे आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे की बिहारमधील भाजपचा पराभव हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव आहे का? दुसरा आपला प्रश्न असणार आहे की बिहारच्या निकालामुळे राष्ट्रीय राजकारणावर मोठा फरक पडेल का? आणि तिसरा प्रश्न संजय राऊतांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे राज्याशी निगडीत आहे. महाआघाडीच्या एकजुटीतून राज्यातल्या युती आणि आघाडीनं बोध घ्यावा का? या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत या चर्चेत सहभागी होण्याकरता आलेले आहेत आय लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आणि डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ते काँग्रेसचे आहेत. आज चांगलं यश काँग्रेसला मिळालं आहे, त्यामुळं पहिल्यांदा काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार गेल्या काही दिवसातून जल्लोष साजरा झाला. त्यामुळं डॉक्टर वाघमारे खुश आहेत. श्रीकांत भारात आहेत आपल्याबरोबर, नागपूरहून राजकीय विश्लेषक आहेत. सकाळपासून ते आपल्यासोबत होते. आपल्यासोबत सुरेश भटवर आहेत, राजकीय संपादक दैनिक लोकमतचे नाशिकवरून. आणि आपल्यासोबत येणार आहेत राजदचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद पठाण हे देखील. आणि आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये देखील असणार आहेत काही वेळातच. मला सुरुवात या सगळ्या चर्चेची डॉक्टर वाघमारे तुमच्यापासून करायची आहे. राहुल गांधी जेव्हा दुपारी प्रेसला बोलायला कार्यालयाच्या बाहेर आले, गेल्या काही महिन्यात, मी महिन्यांचा उल्लेख करतो, गेल्या काही महिन्यात पहिल्यांदा राहुल गांधीचा चेहरा इतका उत्साहित आणि प्रफुल्लित दिसला, कार्यकर्त्यांमधला उत्साह दिसला. गेल्या वेळच्या 4 जागांपासून तुम्ही थेट आत्ता 21-22 जागांपर्यंतची मजल मारलेली आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं यश, कमकुवत पक्ष काँग्रेस आहे असं म्हणत असताना तिथे कामगिरी करून दाखवलेली आहे. काय तुम्ही म्हणाल? राजेंद्रजी, नक्कीच हा जो बिहारचा विजय आहे हा काँग्रेस पक्षासाठी एक प्रकारे जे काँग्रेस पक्षाला आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि महाराष्ट्रात व इतर काही राज्यांमध्ये जो पराभव पत्करावा लागला होता त्याच्या कंपॅरिझनला बिहारमधलं जे आम्हाला मताधिक्य मिळालं आहे आणि जे आमचे आमदार निवडून आलेले आहेत, आणि सगळ्यात प्रथम बोलायचं झालं तर ज्या महागठबंधनचा विजय जो झालेला आहे आणि बीजेपी व इतर जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांचा झालेला पराभव हा एका अर्थाने काँग्रेसलाच नव्हे तर काँग्रेस बरोबर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समविचारी, सर्व धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या सेक्युलर हिंदूंना तसेच सेक्युलर सगळ्या जातीतील पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एक दिलासा देणारी बाब आहे. कारण या निवडणुकीकडे बघताना जर आपण विचार केला तर गेल्या लोकसभेपासून जो बीजेपीचा प्रचार चाललाय किंवा ज्या प्रचारामध्ये बीजेपी लोकसभेपासून जे निवडणुकीचं पोलरायझेशन करणं, हिंदू मतांचं एकत्रीकरण करणं, लोकांना पोलरायझेशन करताना तुम्हाला एकतर हिंसा करावी लागते किंवा तुम्हाला तुमची ताकद आहे ती जास्त दाखवून लोकांना घाबरवून तुम्ही ते पोलरायझेशन होतं. त्याच्याशिवाय पोलरायझेशन होत नाही. जर तुम्ही बीजेपीचा इतिहास बघितलात आणि लोकसभेच्या निवडणुका बघितल्या त्याच्यानंतरचं जर आताचं या देशातलं वातावरण बघितलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कसं पोलरायझेशन होईल आणि कसं मताचं ध्रुवीकरण होईल याच्यावर बीजेपीची मदार होती. इकडे त्यांनी सुरुवात केलेली विकासाच्या मुद्द्यावर, पण विकासाचा मुद्दा पहिल्या 2 भाषणानंतर मागे पडला आणि मग नंतर दादरी प्रकरण घडवण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर मग बीफचा मुद्दा आला, गायीचा मुद्दा आला, गोमांस आलं आणि या सगळ्या जोरावर बीजेपीला ती निवडणूक जिंकायची होती ज्या पद्धतीने इतर निवडणुका जिंकल्या त्या पद्धतीने. पण त्यांचं गणित चुकलं. कारण बिहारची जनता, जर बिहारमध्ये आपण बघाल तर मासिक
पुस्तकं याचा खप सगळ्या देशामध्ये बिहारमध्ये जास्त असतो. हो. बिहारची जनता एक परिपक्व समजली जाते राजकारणाच्या दृष्टीने, आणि त्या जनतेने ह्या ज्या गोष्टी होत्या या अगदी व्यवस्थित हेरल्या. कारण भारतामध्ये आता सध्या चाललेलं वातावरण, जी असहिष्णुता सगळीकडे वाढत चाललेली आहे, लोकांचा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत, आणि त्या जोरावर जी मतं मागण्याचं किंवा त्या लोकांना आपल्या मताकडे घेऊन जाण्याचा जो प्रकार होता, तो सगळ्यात प्रथम या निवडणुकीमध्ये जो विजय झालेला आहे तो या देशातील जे सहिष्णू हिंदू आहेत, ज्यांना पद्धतशीरपणे बदनाम करण्याचा प्रयत्न झाला की ते असहिष्णू आहेत, या सगळ्या सहिष्णू हिंदूंचा, या देशातील सगळ्या राहणाऱ्या सहिष्णू नागरिकांचा आणि या देशात सगळ्या सर्व धर्म समभावाला मानणाऱ्या लोकांचा हा सगळ्यात प्रथम विजय आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एक उदाहरण देतो की ज्याप्रमाणे हिटलर आणि मोदींची तुलना आपण नेहमीच करत आलोय, कारण त्या पद्धतीने देशाची वाटचाल चालली. तर ज्याप्रमाणे हिटलर ज्यावेळी जर्मनीमध्ये जिंकला आणि ज्यावेळी रशियामध्ये स्टेलिनग्राडला त्याचं पतन झालं, त्याला तिथे हार पत्करावी लागली आणि त्याच्यानंतर त्याला उतरती कळा लागली, त्याप्रमाणे स्टेलिनग्राडचा जो वापर आहे तो बिहारनी केलेला आहे. आणि बिहारला इथे कुठेतरी आता या फॅसिस्ट हुकुमशाही शक्तीचा आता इथे पाडाव झालाय आणि खऱ्या अर्थाने बीजेपीच्या उतरणीला आता इथे सुरुवात झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ठीक आहे महेश सर. नाही, एकूणच राजू वाघमारे यांनी जे आता विश्लेषण केलं ते म्हणजे आता काँग्रेस सुद्धा किती मोठ्या प्रमाणात बीजेपीच्या पद्धतीने भावनिक राजकारणच केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आता दिसायला लागले. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा भविष्यामध्ये काँग्रेस अशा पद्धतीचं राजकारण करेल की काय असं मला राजू वाघमारे यांच्या विश्लेषण ऐकल्यानंतर वाटतं. कारण ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक गाजत होती त्या सगळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं, परंतु त्याचं ज्या प्रकारे अनालिसिस व्हायला पाहिजे या विजयाच्या संदर्भात जे आतापर्यंत ज्या गोष्टी प्रमाण आहेत त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, ती खरं म्हणजे आता काळाची गरज आहे. कारण आता कसं आहे, पराभवाला मायबाप नसतात असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने भाजपच्या पराभवाची आता जी मीमांसा होईल त्या मीमांसा करताना आपण सगळ्यांनी टोकाला जाण्यापेक्षा या सगळ्याच्या मागची जी काही तार्किक कारणं आहेत ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की आपल्याकडे 1980 पासून तर आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक जी सार्वत्रिक निवडणूक होते त्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या जो पक्ष निवडून येतो त्या पक्षाला त्यानंतरच्या काळात 2 वर्षाच्या आत जेवढ्या विधानसभा निवडणुका होतात त्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागतो, हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे दिल्ली आणि बिहारमध्ये जी एक वेगळ्या पद्धतीने पराभवाची ही जी मालिका सुरू झालेली आहे ही मालिका अजून काही काळ भाजपच्या नशिबात राहणार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दिल्लीतील निवडणुकीत ज्या प्रकारे काँग्रेसने आप आणि इतर सगळ्या लोकांनी ठरवून त्यांनी मतांची विभागणी टाळली, तशाच पद्धतीने बिहारमध्ये मत विभागणी टाळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे यांना विजय मिळवणं सोपं गेलं. कारण भाजपने जी मतांची टक्केवारी मिळवलेली आहे ती मतांची टक्केवारी 25% वर आहे आणि या राजद आणि जदयू म्हणजे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या पक्षांची टक्केवारी 16% आणि 17% आसपास आहे. म्हणून आपण या सगळ्यांनी निकालाकडे बघत असताना याचा स्ट्रॅटेजिक जो वापर या पूर्ण निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि जनता दल युनायटेड आणि लालू प्रसाद यादव यांनी एकत्र येण्यामध्ये झाला, त्यामुळे भाजपला पराभव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता तिसरी गोष्ट राहिली असहिष्णु वातावरण आणि एकूण भाजपची रणनीती. भाजपने आत्तापर्यंत कधीच असं सांगितलं नव्हतं की आम्ही हिंदुत्ववादी राजकारण करणार नाही, परंतु त्या उलट काँग्रेसने म्हणजे या देशात सत्तेवर आल्यापासून काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जितक्या दंगली झालेल्या आहेत तेवढ्या दंगली अन्य कुठल्याही पक्षाच्या म्हणजे अन्य एनडीएच्या काळात सुद्धा झालेल्या नाही आहेत. त्यामुळे हे काँग्रेस जे सातत्याने आम्ही सेक्युलरिझम आणि आम्ही सहिष्णुता वगैरे ज्या गोष्टी सांगत असते ते आता थांबलं पाहिजे. कारण विकासाला जनता साथ देते हे नितीश कुमारांना मत देऊन बिहारच्या जनतेने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर विकास केलात तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने राजकारण करू शकाल. महाराष्ट्रामध्ये काय झालं, 15 वर्षामध्ये तुम्ही काय केलं होतं आणि त्याचे परिणाम किती वाईट पद्धतीने तुम्हाला भोगावे लागले, त्यातून
अजूनही काँग्रेस सावरलेला नाहीये, अजूनही काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाताना दिसत नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं काँग्रेसने विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं. थोडक्यात नाही, मला पठाणाकडे मला फक्त म्हात्रे सरांच्या ह्याला उत्तर देताना मला एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते की आम्ही महाराष्ट्रात 15 वर्ष होतो, तर महाराष्ट्रात आम्ही प्रगती केल्यामुळे आम्हाला 3 वेळा निवडून देण्यात आलं होतं. त्याच्यामुळे आम्ही विकासावर भर देत आलो. आम्ही आज 60 वर्ष सत्तेत आहोत. 60 वर्ष आम्ही या देशाला एक महासत्ता बनवण्याच्या पायरीपर्यंत काँग्रेस घेऊन आली. याच्यातच काँग्रेसच्या विकासाचं श्रेय आहे. त्याच्यामुळे काँग्रेस विकासाकडे लक्ष देत नाही हा मुद्दा चुकीचा आहे. आणि दुसरा मुद्दा सर, आपल्या त्याला उत्तर द्यायचं माझं, जर तुम्ही म्हणालात की काँग्रेसच्या राज्यात दंगली जास्त झाल्या, अहो बरोबर आहे, कारण दंगली करणाऱ्यांच्या हातात ज्यावेळी तुम्ही सत्ता द्याल त्यावेळी नक्कीच दंगली कमी होतील. आता दंगली करणारे जे होते त्यांच्या हातात आपण सत्ता दिल्यामुळे दंगली करणार कोण? काँग्रेस राज्यावर असताना जे बाजूला होते तेच दंगली करत होते आणि तेच अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करत होते आणि त्याच्यामुळे दंगली होत होते. आता त्यांच्याच हातात, चोराच्याच हातात ज्यावेळी तुम्ही त्याला पोलीस बनवाल तर चोरी करणार कोण, हा प्रश्न आहे. त्या मुद्द्याकडे मी परत येतो. त्यापूर्वी ॲडव्होकेट मोहम्मद पठाण, तुमचं अभिनंदन. पहिल्यांदा सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दल ठरला बिहारमध्ये आणि पुन्हा एकदा जोरदार कमबॅक लालूंच्या नेतृत्वाखाली तुमच्या सगळ्या नेत्यांनी तिथे केलेला आहे. काय पुढची रणनीती असणार आहे? लालूंनी जाहीर केलं, दुपारी वेगळ्या चर्चा होत्या की लालू कदाचित मुलाला मुख्यमंत्री करतील म्हणून नितीश कुमार रिॲक्शन काही देत नाही आहेत. मात्र लालूंनी जाहीर केलं की मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील. जी हो, जैसा पहले ठहरा था महागठबंधन का, तो नीतीश कुमार ही बोलने का मतलब महागठबंधन के मुख्यमंत्री रहेंगे, ये लालू जी ने स्पष्ट कह दिया, इसमें कोई दो राय नहीं. अब महागठबंधन को जो इतना बहुमत मिला है उसका कारण है सिर्फ और सिर्फ विकास के मुद्दे पर हमने लड़ा है और विकास हम बिहार के अंदर करेंगे. बेरोजगारी का प्रश्न है और बहुत सारे ऐसे प्रश्न हैं जो बोलने का मतलब आज तक के हुए नहीं. इसकी वजह से कुछ जनता का ऐसा कहना था कि भाई हो सकता है कि सेंट्रल में आजमाया उन्होंने, इसके पहले दूसरे भी गवर्नमेंट को आजमाया, लेकिन उन्होंने फिर ये तय किया कि जो लोग इसके पहले भी जो विकास किए हैं, चाहे महागठबंधन के घटक दल हो या हम राष्ट्रीय जनता दल के माननीय लालू प्रसाद जी यादव को, इन्होंने हमेशा से ही बोले तो अति पिछड़े जातों का और सभी जात धर्म को लेकर चलने का आम जनता से लालू जी का डायरेक्ट संपर्क है, जिसकी वजह से आज जनता ने उसका एक रिसिप्ट पावती बोलकर आज हमें महागठबंधन के रूप में, लालू जी ने पहले बोला भी था कि हम 190 के आसपास आएंगे और सुबह जब एनडीए इसमें बहुमत में था तो मैंने भी ये बताया था कि ये एक शुरुआत के रुझान है, आने वाले इसमें, क्यों तो मैं खुद भी पटना का दौरा किया था, बिहार का दौरा किया था, उसमें ग्रास रूट से हम लोगों ने देखे हैं, कार्यकर्ताओं ने जो मेहनत किया है और जो आम जनता है, जो आम जनता की उत्सुकता थी, उन्होंने कुछ लोग आंध्रा से हैदराबाद से आए उनको बैरंग वापस लौटा दिया. उसका कारण ही यह है कि जो लोगों के ऊपर विश्वास है हम उनको जिताएंगे और विश्वास के साथ विकास सिर्फ और सिर्फ महागठबंधन ही कर सकता. इसी वजह से बोलने का मतलब महागठबंधन के रूप में आज बोलने का मतलब राष्ट्रीय जनता दल, जेडीयू और कांग्रेस ये बिहार के अंदर बहुमत के साथ है और आगे भी बोलने का मतलब ये है कि पूरा आम जनता को इसका फायदा पहुंचाएंगे और सब मिलकर एकजुट होकर काम करेंगे और बिहार को बोलने का मतलब आगे लेके जाएंगे और काम इसमें पूरी कोशिश और एफर्ट लगेंगे. आम जनता और पूरी जनता के सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी तुम्ही झटणार असं म्हणताय, के साथ में सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी तुम्ही झटणार असं म्हणताय. पण श्रीकांत बाराते, हाच एक वेगळा मुद्दा मला इथे उपस्थित करायचा, तो म्हणजे की ज्या प्रकारे आकडे सगळे समोर आले, जवळपास महाआघाडीला 178 जागा 243 पैकी त्यांच्या मिळालेल्या आहेत, 59 जागा एनडीएला मिळाल्यात आणि अपक्षांना 6 जागा फक्त मिळालेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये नेमकं कुठं चुकलं? जर भाजपचीच कारण मीमांसा करायची झाली, टक्केवारी वगैरे आपण ब्रेक नंतर त्याची चर्चा करूच या, पण नेमकं चुकलं कुठं? कोणती स्ट्रॅटेजी चुकली की इतका मोठा पराभव भाजपला सहन करावा लागला? 2014 मध्ये
भाजपाला जे मतदान झालं होतं त्याला जर आपण ओडॅसिटी ऑफ होप म्हटलं तर आजच्या दिवशी त्यांचा जो निकाल लागलेला आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट ऑफ होप म्हणूया. कारण लोकांनी मागच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांच्यामध्ये एक देर वॉज अ ह्यूज अमाऊंट ऑफ एक मोठ्या प्रमाणातला ट्रस्ट त्यांच्यामध्ये डिपॉझिट झालेला होता आणि त्या विश्वासाच्या संदर्भात म्हणजे गुड गव्हर्नन्सच्या बाबतीत त्यांनी केलेले प्रॉमिसेस असो किंवा आर्थिक धोरणांच्या संदर्भात किंवा आर्थिक वृद्धीच्या संदर्भात तशा काही पद्धतीचे इंडिकेटर आपल्याला दिसत नाही आहे. हा त्यातला पहिला एक भाग झाला. आणि दुसरा एक भाग निश्चित म्हणजे असा ज्याचा उल्लेख मी सकाळी केला होता की लेबन्सराउम म्हणजे लिव्हिंग स्पेस फॉर जर्मन आर्यन्स आणि वेल्दरशाफ्ट न्यू वर्ल्ड ऑर्डर अशा दोन टर्म्स ज्या होत्या त्या एकेकाळी जर्मनीत अस्तित्वात होत्या. आता म्हणजे केंद्र सरकारला या बाबतीत प्रत्यक्ष जबाबदार धरणं हे धारिष्ठाचं ठरेल. ते ज्यांचा संरचनात्मक व्यवस्थेमध्ये विश्वास आहे त्यांनी अशा पद्धतीचं सार्वजनिकरित्या बोलू नये. परंतु या देशातले काही गट उजव्या अतिरेकी विचाराचे त्यांनी या दोन म्हणजे लेबन्सराउम आणि वेल्दरशाफ्ट अशा पद्धतीच्या एक नवीन पद्धतीची व्यवस्था जिचा आधार अत्यंत विघातक पद्धतीच्या विचार पद्धतींमध्ये आहे हा प्रयत्न त्यांनी सुरू केला होता. आणि आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की बिहारमध्ये समाजवादी विचारांचं प्राबल्य हे पहिलेपासून आहे. त्याच्यामुळे समाजातल्या विविध प्रकारच्या अंतर प्रवाहांचं दिशा ओळखण्याचं सामर्थ्य बिहारी जनतेत आहे. त्याची प्रचिती त्यांनी या मॅन्डेट म्हणून दिलेली आहे. कारण हा इंडिकेटिव्ह मॅन्डेट आहे. हा एका पद्धतीचा इंटरिम रेफरंडम आहे. कारण याचा तुम्ही संदर्भ पहा. याचा संदर्भ हा विकासाच्या संदर्भातल्या मुद्द्यांवर नव्हता. याचा संदर्भ हा व्यापक सोशल अँगलनी जे मुद्दे बीजेपीकडून उपस्थित केले गेले किंवा ज्या पद्धतीचा एक विशिष्ट पद्धतीचा रंग याला देण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात काही प्रमाणाची रिॲक्शन उमटलेली आहे. त्याच्यामुळे बीजेपीचं नेमकं चुकलं कुठे असं जर तुम्ही एका वाक्यात उत्तर द्यायचं असलं तर त्यांचं सगळंच चुकलं. धोरणात्मक अँगलवर ते चुकले, व्यूहात्मक अँगलवर ते चुकले आणि त्यांनी भारतीय जनतेची मूलभूत नाडी जी आहे की ही मेनफ्रेम जी भारतीय जनता आहे तिला अतिरंजित अतिरेकी विचार तिच्या अंगावर येतात. ती फारशी 2002च्या अनफॉर्च्युनेट गोष्टीनंतर 2004 मध्ये फील गुड फॅक्टरचा फार मोठा प्रचार करून बीजेपी हारली होती. हा एक संदर्भ आपण इथे विसरायला नको. अगदी खरं आहे की फील गुड फॅक्टरचाच प्रचार 2004चा आत्ता त्यांना 2015 मध्ये देखील थोडासा अंगाशी आलेला दिसतोय आणि त्याच्यातच आजचा हा सगळा बिहारचा पराभव समोर आलेला दिसतोय. डॉक्टर वाघमारे तुम्हाला काय म्हणायचं? नाही, बाराते साहेब जे म्हणाले आता की जो व्यापक विचार जो आहे किंवा व्यापक गोष्टीच्या आधारावर बीजेपीचं चुकलं आणि पहिली गोष्ट म्हणजे बीजेपीचं काय चुकलं म्हणण्यापेक्षा त्यांचं जे प्रॉपर जे धोरण आहे म्हणजे त्या बीजेपीची जी बांधणी आहे ते विकासाचे मुद्दे त्यांनी पुढे केले. विकासाच्या दृष्टीवर त्यांनी लोकांना स्वप्न दिली, गाजर दाखवले, अशा पद्धतीने करू. पण लोक शेवटी हे जाणतात की त्या दिशेकडे जाणारी पावलं आहेत ती पावलं बीजेपीने उचलली नाहीत. महागाईच्या जोरावर महागाई की मार मोदी सरकार अबकी बार केलं. महागाई जी होती त्याच्यापेक्षा तिप्पट वाढली. पेट्रोल डिझेलचे भाव जगामध्ये 45 $वर बॅरल आलं तरी आपल्या देशातले जे भाव होते जे $120 बॅरलचे असताना जे ₹68 होते तेच राहिले. ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिपाक आहे तो सगळ्या गोष्टीचा परिपाक या बीजेपीला हरवण्यात झाला आणि त्याला मदत जी झाली ती नितीश कुमारांची नैतिकता, त्यांनी केलेलं काम आणि या संपूर्ण महागठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी त्याच्यासाठी केलेलं मतदान. आणि लोकांनी हे ओळखलं की तुम्ही लोकांना फार काळ मूर्ख बनवू शकता, थोडा काळ, पण सगळ्या लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. त्याची प्रचिती आता लोकांनी दिली की ह्या भारत देशामधल्या लोकांची नाडी काय, त्यांना काय पाहिजे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीवर आता विचार करायचा नाहीये. एकदा त्यांच्याकडून झालं पण याच्या पुढे जे आहे ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. हे ह्या बिहारच्या जनतेने आज बीजेपीला दाखवून दिलेलं आहे. हे जनतेने काय नेमकं मनात ठेवून पुढचे मुद्दे विकास त्यांना हवाय. जसं मगाशी महेश म्हात्रे सर म्हणाले की विकासाच्या गोष्टीला जनता साथ द्यायला तयार आहे पण त्याच्याच मुद्द्यावर कोण राजकारण करत असेल तर त्याला झिडकारायला देखील जनता तितकीच सक्षम आहे. हे आजच्या निकालातनं दिसून येतं स्पष्टपणे. बटेवारा सर तुम्ही काय विश्लेषण करायला निकालाचं? कारण ज्या प्रकारची
विजयी परंपरा म्हणूया गेल्या वेळची आणि आत्ताची ही नितीश कुमारांनी राखली. नितीश कुमारांनी जी कामं केली, मुलींसाठीचं केलेलं काम असेल, सायकली वाटपांचं, किंवा महिलांना दिलेलं कायद्याचं संरक्षण असेल, पाटण्यातल्या महिला आजही रात्री 9-10 नंतर तितक्याच धाडसानी, तितक्याच या सगळ्या आधीच्या अडचणींवर मात करून, संकटांवर मात करून रस्त्यावरती जातात, फिरतात, येतात, भेटतात. ही जी धाडसाची वृत्ती त्यांना निर्माण करून दिली आहे त्याचा हा परिपाक आहे. कारण 55% साधारणतः मतदान महिलांचं झालेलं आहे या निवडणुकीत. राजेंद्र, या निवडणुकीचं पहिलं सूत्र मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक महागठबंधन किंवा महाआघाडी ज्याला आपण म्हणतो ते जिंकणारच होते, यात काहीही कोणाला शंका नव्हती. दिल्लीमध्ये जे काही राजकीय हवा बिहारची दिल्लीमध्ये ऐकायला मिळत होती त्याच्यामधून हे स्पष्टपणे दिसत होतं की या वेळेला बिहारमध्ये BJPने जो काही मागच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा ब्रेव्हाडो उभा केलेला आहे त्याचा निकाल लागणार आहे. हे ज्यांना राजकारण नीट समजतं, विशेषतः बिहार समजतो, ते सुरुवातीपासून बोलत होते. याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 31 जागा मिळाल्या आणि मतांची टक्केवारी होती 29.4. त्यावेळेला नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, काँग्रेस सगळ्यांचं पानिपत वगैरे झालं, अशा पद्धतीचं सगळे निकाल त्याची चर्चा झाली. पण तिघांना त्यांच्या ॲट देअर वर्स्ट 44% मतं मिळाली होती, म्हणजे भाजपपेक्षा 4 ते 5% मतं जास्त होती. आता जेव्हा हे 3 फोर्सेस एकत्र येतात तेव्हा तिथला बिहारमधला अलर्ट वोटर आणि बिहारमधलं जागरूक राजकारण हे महागठबंधनच्या दिशेने जाणार हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट होतं. फक्त ते नाकारण्याची स्पर्धा वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये आणि याच्यामध्ये का लागली होती ते मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत कळलं नाही. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येकजण आपापलं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करील, हा भाग वेगळा. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की विकासाच्या मुद्द्यावर मगापासून मी सर्वांचं ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये एक बाब मान्य केली पाहिजे की नितीश कुमारांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीवर कुठेही अँटी इन्कम्बन्सीचा डाग नव्हता. कोणीही नितीश कुमारांच्या विरुद्ध बोलत नव्हतं. इतकंच काय तर पंतप्रधान मोदींचीही नितीश कुमारांच्या कारकिर्दीवर बोलण्याची हिंमत होत नव्हती. उलट पक्षी भारतीय जनता पक्षाचे जे काही बिहारमधले उमेदवार होते ते नितीश कुमारांच्या श्रेयात आमचंही श्रेय कसं आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने सांगून सारवासारव करत होते. प्रश्न असा आहे की नितीश कुमारांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी नाही आणि नरेंद्र मोदींना लोकसभेमध्ये भरघोस मतदान केलेल्या बिहारमध्ये 18 महिन्यानंतर केंद्र सरकारच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी मात्र जोरात होती. याचं स्पष्ट कारण असं होतं की मोदी विरुद्ध नितीश कुमार असंच या निवडणुकीचं स्वरूप होतं आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सवंगड्यांचा पराभव झालेला आहे आणि नितीश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. हा आजच्या निकालाचा मतितार्थ आहे. हे असं का घडलं याचं विश्लेषण जेव्हा करायला जाल तेव्हा 18 महिन्यापूर्वी ज्या विकासाच्या मुद्द्यावर या देशाने मोदींच्या हातात सत्ता सोपवली त्या विकासाचे किती 12 वाजले 18 महिन्यात ते आपण वेगवेगळ्या घटनांमध्ये पाहतोच आहोत. म्हणजे हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आल्यानंतर या मुद्द्यावर सर ब्रेक नंतर आपण बोलूया. हा जो मुद्दा आहे मोदी सरकारने केलेल्या विकासाच्या कामांचा वगैरे आपण ब्रेक नंतर घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करूया. ब्रेक नंतर आपण चर्चा करूया. महेश्वर, ब्रेकवर जाण्यापूर्वी काय तुम्हाला म्हणायचं? नाही, मला एकच म्हणायचं होतं की ज्या पद्धतीने बिहारमधल्या निवडणुकांचं विश्लेषण सगळ्या प्रसारमाध्यमातून होत होतं आणि निवडणुकीच्या मतदानानंतरच्या सगळ्या टप्प्यांवर जसे निवडणूक पूर्व निकालाच्या चर्चा झाल्या त्या सगळ्या याच्यात वारंवार हेच म्हटलं जात होतं की विकास, ज्या विकासाच्या घोषणा होतात आणि प्रत्यक्षात असलेला विकास, या 2 विषयांवरच ही निवडणूक होणार आहे. अच्छे दिन आएंगेचं जे स्वप्न दाखवलं होतं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने आणि त्यानंतरच्या काळामध्ये नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने 10 वर्षात सातत्याने विकास दिला होता, या 2 वेगळ्या प्रवाहांचा संघर्ष या निवडणुकीत झाला आणि याच्यामध्ये नितीश कुमार यांनी जो विकास लोकांच्या घरादारापर्यंत पोहोचवला होता, विजेच्या माध्यमातून असेल, रस्त्यांच्या माध्यमातून असेल, सर्व प्राथमिक सेवा सुविधांच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, त्याला सर्वसामान्य बिहारी जनतेने कौल दिलेला आहे.
हेच आपण इथे मान्य केलं पाहिजे. अगदी खरं आहे की सर्वसामान्यांना अपेक्षित ज्या गरजा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, तेच पुरवण्याचं काम नितीश कुमारांनी केलं. तळागाळात जाऊन जनतेशी संवाद साधला. जे राजकारण्यांनी, राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांनी करणं अपेक्षित असतं, जनता बरोबर त्यांच्या पाठीशी जाते. हेच आजच्या या निकालातलं खरा निष्कर्ष आहे. ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर उरलेले जे दोन आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत राज्याशी निगडीत आणि त्याचबरोबरीने या राजकारणाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल हाही मुद्दा ब्रेकनंतर चर्चा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते. केशव, स्वागत. निकाल अनपेक्षित असा आहे भाजपसाठी. अपेक्षित असं म्हणत नाही मी, कारण भाजपला अपेक्षाच मोठी होती, पण अनपेक्षितपणे असा निकाल लागला. काय विश्लेषण निकालाचं? आत्मचिंतन करायचं असं नेते सकाळपासून सगळे म्हणतात, पण चिंतन नेमकं काय करायचं? नाही, मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीसाठी अशा प्रकारचा पराभव हा पहिली वेळ नाही. यापूर्वी अनेक वेळा आम्ही हरलेलो आहोत. म्हणजे अनेक वेळा ज्यावेळी अगदी केंद्रामध्ये NDA सरकार होतं त्यावेळी 4 राज्यांमध्ये आम्ही पराभूत झालो होतो. त्यावेळी तर लगेच काही जणांनी लिहिलं होतं की भाजपला राईट ऑफ केलं होतं, की भाजप संपला आता, असं लिहिलं होतं. पण त्यानंतर भाजप पुन्हा उभा राहिला. आजचा पराभव नक्की मोठा आहे. म्हणजे खरोखर आता त्याची कारणं काय आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी कारणं आपल्याला स्टुडिओमध्ये बसून चर्चा करण्यासाठी जरी योग्य आणि आवश्यक असं वातावरण असं वाटलं की स्टुडिओ बसून केली पाहिजे चर्चा, तरी सुद्धा पक्ष म्हणून अशी चर्चा अशा व्यासपीठावर होत नाही. पक्ष म्हणून त्याची दखल, त्याची आत्मपरीक्षण, त्याची चर्चा, पराभवाची कारणं हे पक्षाच्या व्यासपीठावर पुढील काळात होईल. त्याचं नेमकं काय चुका झाल्या, कशामुळे झालं, की आमच्याबद्दल असलेला अपप्रचार तो कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती अधिक प्रभावी झाला, ज्यात आम्ही कमी पडलो, या सगळ्या मुद्द्यांचा चर्चा, आत्मपरीक्षण पुढच्या काळात नक्की होईल. आणि पुढे येणाऱ्या दिवसामध्ये याचं आणि नव्याने, म्हणजे ही काही शेवटचा पराभव नाही, ही शेवटची निवडणूक नाही, आता त्याच्यापुढे निवडणूकच होणार अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहू, नवे विचार घेऊन नवे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाऊ. झालेल्या चुका आम्ही पुढच्या काळात टाळू. झालेल्या चुका पुढच्या काळात टाळू असं तुम्ही म्हणताय. मात्र पुढे जाण्यापूर्वी एक प्रातिनिधिक फेसबुकच्या 2-3 प्रतिक्रिया वाचून दाखवतो. अमरजित थोरात आहेत, ते म्हणतात की मोदी सरकारला हा वेकअप कॉल आहे की तुम्हाला विकासासाठी निवडून दिलंय हे विसरू नका. आणि रामदास पुटमाळ आहेत, ते म्हणतात की कोणा एकाच्या नावे पराभवाचं खापर न फोडता भाजपनं यातून बोध घ्यावा. आणि ती निखिल चव्हाण आहेत, ते म्हणतात की हा पराभव मोदींचाच आहे. लोकसभेच्या विजयानंतर भाजपनं जनमताचा विश्वासघात केला, हा त्याचा परिणाम आहे. मुजीब शेख आहेत, ते म्हणतात की कह दो अंधेरों से कहीं और घर बना ले, मेरे मुल्क में रोशनी का सैलाब आया है. त्यामुळं आता घर नेमकं कुठं बनवायचं हा खरा मुद्दा आहे. आधीपासून केशव म्हणतात की पराभवाचे धक्के आम्ही सहन केलेत, पण आता यातनं नेमकं पुढं काय करायचं आणि पुढे गेल्यानंतर याचे राजकीय परिणाम राष्ट्रीय राजकारणावरती काय दिसून येतील हाही एक मुद्दा आहे. मला माहिती सर, हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा की याचे परिणाम जे आहेत राष्ट्रीय पातळीवरती राजकारणावर काय दिसून येतील. कारण दुपारी बातमी चर्चा आली, अमित शहा कदाचित राजीनामा देऊ शकतात. भाजपतला अंतर्गत एक जो गट आहे जो अमित शहा आणि या गटाला विरोध करणार आहे, हा अधिक ऍक्टिव्ह होताना दिसेल. आता राष्ट्रीय राजकारणामध्ये एक महत्त्वाचा परिणाम या सगळ्या याच्यात येऊ शकतो, तो म्हणजे की नव्याने पुन्हा प्रादेशिक पक्षांना चांगले दिवस येऊ घातलेली आहेत आणि दिल्लीच्या पाठोपाठ बिहारमधल्या निकालांनी ही गोष्ट आता सिद्ध झालेली आहे. आपण सगळेजण जाणतो की साधारणतः 1968 नंतरच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय मोठ्या प्रमाणात झाला आणि मोठ्या प्रमाणात प्रादेशिक पक्ष सत्ताधारी व्हायला लागले. ज्या बिहारमध्ये आता ही वेगळ्या प्रयोगाची नांदी झालेली आहे, त्या बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे मोठी नवीन वैचारिक क्रांती झाली होती, त्या वैचारिक क्रांतीच्या माध्यमातून जे नेतृत्व उभं राहिलं होतं त्यामध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार लालू प्रसाद यादव हे त्यावेळेस आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत पहिल्यांदा 29व्या वर्षी खासदार म्हणून निवडून आलेले होते. तर या 2 नेत्यांनी जी बिहारमधली जी समाजवादी विचारसरणीची जी सगळी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी घेतलेली आहे आणि त्यांनी आता तिथे जी एक मजबूत पायाभरणी केलेली आहे पुन्हा एकदा समाजवादी चळवळीची, समाजवादी विचारांची, त्याचा राज्याच्या देशाच्या अन्य भागात सुद्धा प्रसार होऊ शकतो. आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे केंद्रामधल्या नरेंद्र मोदी सरकारने ज्या वेगामध्ये ज्या पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या धोरणांचा प्रचार सुरू केला होता, त्या प्रचारामध्ये काही म्हणजे त्यामध्ये अर्थ नाही हे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सिद्ध झालेले आहे. कारण नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध सुधारण्यात जितका वेळ दिला तेवढा वेळ जर त्यांनी देशामध्ये दिला असता तर ही परिस्थिती आज आली नसती. हे इथे
भाजपच्या नेतृत्वाने सुद्धा मान्य करण्याची गरज आहे. आता भारतीय अर्थकारणाची जी दिशा आहे, ही भारतीय अर्थकारणाची दिशा जर अधिक चांगल्या पद्धतीने राहिली तर इथल्या सर्वसामान्य माणसाचा चांगल्या पद्धतीने विकास होईल, हे सर्व आपण जण जाणतो. परंतु ते होत नव्हतं, म्हणून बिहारमध्ये हा वेगळा प्रयोग करणाऱ्या नितीश कुमार यांना लोकांनी पसंती दिलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी सरकारला फटका बसला होता, त्याच्या पाठोपाठ आता बिहारमध्ये हा असा फटका बसल्यामुळे पक्षांतर्गत जो विरोध आहे, हा पक्षांतर्गत विरोध मोठ्या प्रमाणात उफाळून बाहेर येऊ शकतो भाजपमध्ये. आपण सगळेजण जाणतो की बिहारमधल्या प्रत्येक निवडणुकीत ज्यांची भूमिका महत्त्वाची असायची ते शत्रुघ्न सिन्हा, ज्यांची लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबरची लॉयल्टी कधीच लपून राहिली नव्हती, ते या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रचारामध्ये कुठेच दिसले नाहीत किंवा त्या उलट त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपली मतं मांडताना ते आपल्याला दिसत होते. त्यामुळे आता असे अनेक व्हॉइसेस, असे अनेक मतप्रदर्शन करणारे भाजप नेते बाहेर येतील आणि त्यामुळे आता नरेंद्र मोदी सरकारला आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पुढील काळ हा अधिक खडतर असणार आहे, कारण त्यांना आपली भूमिका आपल्या सहकाऱ्यांवर यापुढे लादता येणार नाही. अगदी खरं आहे. केशव, तुम्हाला काय बोलायचं? नाही, मला फक्त एकच, महेश म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार आहे त्यामुळे त्यांचं विश्लेषण त्यांच्या पद्धतीने योग्यच त्यांनी केलंय. फक्त एक मला मुद्दा मांडायचा आहे की या सगळ्या याच्यामध्ये या निवडणुकीने लगेचच काही राष्ट्रीय राजकारणावर फार मोठा परिणाम होणार आणि राजकीय प्रादेशिक पक्षांचं महत्त्व होणार, याला थोडंसं मी सहमत नाही. त्यासाठी त्याची कारणं पण मी इथे सांगतो. एक तर सगळ्यात पहिल्यांदा बिहारचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. मुळामध्ये इतर म्हणजे बिहारमध्ये जे कॉम्बिनेशन झालं किंबहुना अनेक वेळा अशा प्रकारचे छोटे मोठे यापूर्वीसुद्धा गेल्या 5-25 वर्षामध्ये आपण बघितलेत असे विचार की एखादा असा विजय मिळाला की लगेच तिसरी आघाडी, समर्थ तिसरा विरोधी पक्ष, अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारचे ज्याला आपण भ्रम म्हणू असे नेहमीच निर्माण केले जातात. पण गेल्या अनेक वर्षातले ते कधीच सत्य आले नाहीत, कारण शेवटी काही करून सत्ता मिळवायची आहे. एका विचाराने हे लोक एकत्र असतात, त्यामुळे दुसरा कुठलाही विचार नसतो. नंबर 1. नंबर 2, बिहारमध्ये ते काही प्रमाणात झालं, ते उत्तर प्रदेशात होईल का? मायावती लगेच मायावतीनं म्हणजे एका अर्थाने नितीश कुमार आणि लालू प्रसाद हे कट्टर विरोधक हे एकत्र आले, एकीकडे म्हणजे कट्टर विरोधक तरी एकत्र आले. मग तसंच लगेच काही जणांनी आशावाद मांडला ते युपीमध्ये घडेल, काही जणांनी पुढे जाऊन मांडलं की पश्चिम बंगालमध्ये डावे आणि हे एकत्र येतील, असं सगळं लगेच काही जणांनी मांडलं. आता विशफुल थिंकिंग आणि विश्लेषण यामध्ये थोडंसं फरक करायला पण गल्लत करतो. म्हणजे मोदींचं किंवा या सरकारचा पराभव झाला पाहिजे असं विशफुल थिंकिंग आपलं असू शकतं, त्यात काही असण्याचं गैर असण्याचं कारण नाही. पण विश्लेषण करताना मुळात एक गोष्ट आपण विसरतो की बिहारमध्ये थोडंफार शक्य झालं. याचं कारण असं होतं की बिहारमध्ये मुळात लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत आत्ताच्या कोर्टाच्या निर्णयामुळे. त्यामुळे ते आणि ते मांझी ते काही म्हणजे मांझी तयार करतील असं वाटत नाही मला दुसरा. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये ते शक्य होऊ शकलं. हेच गणित युपीमध्ये लागू होत नाही, हेच गणित इतर ठिकाणी लागू होत नाही. त्यामुळे लगेचच देशाच्या कलाटणी देणे निर्णय वगैरे असं म्हणणं म्हणजे बिहारच्या बाकी राज्यात होणार नाही ते गणित इथे कदाचित महाराष्ट्रात होऊ शकतं, कारण वारंवार बारामतीचे भाजपचे दौरे वाढत चालले, त्यामुळे हे सोशल नेटवर्किंग इथं होऊ शकतं. मी गणित पूर्ण आणि म्हणून शिवसेना म्हणते आता तुम्ही निवडणूक घेतली तर वेगळे चित्र दिसेल. त्याच्यावर येतो असं आहे की मी त्या वाक्यावर येतो. त्यामुळे मी बिहारच्या निवडणुकीचं पुरेसं गांभीर्य लक्षात ठेवून की लगेच, कारण आता इथं भटेवर बसले ते म्हणतील त्यांना अजून गांभीर्य आलंच नाही, कारण ज्येष्ठ पत्रकार आहेत ते मोठे, त्यामुळे ते म्हणतील. कारण बिहारच्या निवडणुकीचं गांभीर्य लक्षात ठेवून सुद्धा मी म्हणतो की या निवडणुकीने लगेच देश पातळीवरती काही वेगळं चित्र घडेल असं समजणं कारण नाही. ते का राज्याची निवडणूक होती, त्या राज्यात पुरतंच ठेवलं पाहिजे. एक. दुसरं, मगाशी तुम्ही आता मला प्रश्न विचारलात की संजय राऊतांचं स्टेटमेंट काय, मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनाच विचारलं पाहिजे निवडणुका घ्यायच्यात की नाही. ते त्यांनी ते विचारून ठरवलं असतं तर त्यावरती काहीतरी मग त्याच्यानंतर काहीतरी मत व्यक्त करणं, भाष्य करणं. मी सांगतोय ना, त्यांनी त्यांच्या पक्षात विचारावं. अरे हो, त्यांच्या पक्षामध्ये ते करून पक्षाचा निर्णय काय सांगावं, म्हणजे त्यानंतर पुढे त्यावरती भाष्य करता येईल. शेवटी शिवसेना, शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलंय, शिवसेनाचे कार्याध्यक्ष जे असतात त्या भूमिका थेट बोलतात, मांडतात, त्यावेळी त्या पद्धतीने त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली जाते. सामन्याच्या अग्रलेखात उद्या काय येईल ह्याचं आज तुम्ही थोडक्यात आपल्याला कळालं, पण ठीक आहे, त्याच्यामध्ये फार काही मला जायचं नाही. पण या सगळ्या निवडणुकांमधून जो मगाशी काळजी व्यक्त केली, चिंता व्यक्त केली म्हात्रेजींनी की भाजपला अधिक काळजी घ्यावी लागेल, ती काळजी घेण्याचा प्रयत्न, ती काळजी घेण्याची ती कारणं जरी जाहीर चर्चा आम्ही या व्यासपीठावर केली नसली तरी सुद्धा करू. पण
पण जाता जाता चला बऱ्याच दिवसांनी आमच्या मित्रांना चांगले दिवस आले, म्हणजे 4 वर नाही, तुमच्या आश्चर्य त्यांच्याकडे गेले असं मला हरकत नाही. नाही ठीक आहे. आता हे यश कुणाचं, म्हणजे मला एका गोष्टीची खंत मात्र नक्की आहे की 2010ची विधानसभा निवडणूक मला आठवते, आणि त्या म्हणजे बिहारचीच, आणि तिथं राहुल गांधींनी झपाटून प्रचार केला होता. या निवडणुकीत त्या तुलनेने राहुल गांधी प्रचार खूपच कमी केला, त्यामुळे यश मिळालं. हो ना, म्हणूनच यश मिळालं असं म्हणून तर खंत आहे ती माझी. असं आहे की राहुल गांधी बाहेरच नाही आले म्हणून यश मिळालं असं ते आरोप करतात. राहुल गांधी बिहारमध्ये बाहेर आले नाहीत हे जे म्हणणं आहे हे अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. त्यांनी प्रचार सभाही घेतली. नाही नाही, बाहेर कमी केला तुलनेमध्ये म्हणतात का ते. तुलने माझा शब्द ऐकांनी माझं वापरायचा शब्द ऐकांनी तुलनेने मला आता बोलू द्या. तुम्ही अगोदर बोलला की नव्हता अगोदर साहेब. मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही निवडणुका एकट्याने लढवल्या होत्या तेव्हा नक्कीच ज्यावेळी तुम्ही एकट्याने निवडणूक लढवता सगळ्या सीट्सवर त्यावेळी तुम्हाला तुलनेने जास्त सभा आणि जास्त फिरावं तर लागणार. आता ह्यावेळी महागठबंधनचं सरकार होतं, म्हणजे पूर्णपणे निवडणूक होती, त्याच्यामध्ये आमच्याकडे 41 सीट होत्या आणि राहुल गांधींनी प्रचारात उतरून अगदी चांगल्या पद्धतीने पूर्णपणे प्रचार केला. आमचा सोशल मीडिया जो होता, जो आमच्याकडे होता, बिहारचं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण काँग्रेसच्या प्रचारामध्ये जे सोशल मीडियाचं खाद्य आम्ही इथून मुंबईतून आम्ही पुरवत होतो. जे गाणं नितीश कुमारांनी गायलं की जे गाणं पंतप्रधानांना खूप आवडलं नाही आणि त्याचा राग आला, म्हणून पंतप्रधान जे म्हणाले 3 इडियट या महागठबंधनला, ते जे गाणं तयार केलं होतं ते आमच्या पक्षाने तयार केलं होतं. त्याच्यामुळे या निवडणुकीमधला जो प्रचार आहे तो ज्या पद्धतीने करायला पाहिजे होता त्या पद्धतीने अगदी आम्ही व्यवस्थित केला. आता माझे मित्र केशवजी म्हणाले की प्रादेशिक पक्षाचं महत्व, जसे म्हात्रे सर म्हणाले की वाढेल, केशवजी म्हणाले वाढणार नाही. आता कसं आहे की ज्या प्रादेशिक पक्षाच्या खांद्यावर, ज्या प्रादेशिक पक्षाच्या कडेवर बसून आज भाजप राष्ट्रीय पक्ष झालाय प्रत्येक राज्यामध्ये जाऊन, त्याच प्रादेशिक पक्षांना आज भाजप संपवायची भाषा ज्यावेळी करतो त्यावेळी भाजपची खरी मनातली किंवा जो स्वभाव आहे तो या जनतेच्या लक्षात येतो. नाही नाही, मला एक मिनिट, मुळामध्ये मी संपवायची भाषा केली नाही, थोडस गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या नेत्यांनी केलेली आहे. नाही आता वाघमारे साहेब मला बोलू द्या ना, मला वाघमारे साहेब मला बोलू द्या, मध्ये बोलू नका ना. सगळ्यांच्या खांद्यावर, कडेवर, पाठीवर, डॉक्टर एक मिनिट केशव, डोक्यावर बसून मला तुम्ही बोललात त्यांनाच काढतायत. नाही, त्यामुळे कसं काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही म्हणजे मी विधान असं केलं नाही. उलट काँग्रेसची पण ही भूमिका आहे का की याच्यामध्ये की राष्ट्रीय पक्षाचे स्थान नसणाऱ्याचं काँग्रेसची अधिकृत भूमिका मानायची का वाघमारे साहेबांनी? भूमिका विरोध असण्याचा प्रश्न नाही. आपण वाघमारे साहेब विश्लेषण करणं आणि भूमिका मांडणं यात काही तुम्ही फरक करता की नाही? विश्लेषण करणं नाही ना, मला तुम्ही ते मिक्स करता, तेच तर तुमचा प्रॉब्लेम आहे माहिती का. ठीक आहे, असो, तुम्हाला त्यात जायचं नाही. तुम्ही दोघे जण गप्पा राहा. मी ज्या समाजवादी क्रांतीची खऱ्या अर्थाने जिथे पायाभरणी झाली होती त्या बिहारमध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेत आता नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचं राजकारण पुढे चालू होतं. या सगळ्या यांचं जे मूळ प्रेरणास्थान होते डॉक्टर राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया हे सातत्याने राष्ट्रीय राजकारणाची चिकित्सा करत असताना काँग्रेस आणि भाजपसारख्या पक्षाला सापनाथ आणि भूतनाथ अशी उपमा द्यायचे आणि या दोन पक्षांच्या बरोबर जाऊन कोणी राजकारण करू नये असं सातत्याने म्हणायचे. आता वेळ अशी आलेली आहे की त्यांचे जे अनुयायी आहेत नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसच्या बरोबर जाऊन वेगळ्या पद्धतीने एका नव्या समीकरणाची मांडणी केलेली आहे. त्यामुळे हे जे पक्षीय अभिनिवेश असतात हे त्या काळापुरते असतात आणि काळानंतर हे पक्षीय अभिनिवेश गळून पडतात आणि नवीन नवीन समीकरणं येतात. त्यामुळे राजूजी आणि केशवजी तुम्ही काय भांडण्याचं काही कारण नाही आहे, कारण हे पक्षीय अभिनिवेश या निवडणुकीपुरते असतील. नंतरच्या काळामध्ये नवे संदर्भ येतील, त्या नव्या संदर्भातून सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा ही जर आपण सगळ्यांनी भावना ठेवली तर खऱ्या अर्थाने भारत महासत्तेकडे जाईल. अन्यथा तशी चिन्ह फार लवकर दिसणार नाही. मला वाटतं की नाही, फक्त एकच की त्यातली जी परिपक्वता आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की आज दुपारी म्हणजे काही जणांनी लगेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, आता तुम्ही 1,25,000 कोटीचं पॅकेज देणार की नाही. मला वाटतं की राजनाथ सिंगांनी ताबडतोब दुपारी जाहीर केलं की जे पॅकेज दिलं गेलेलं आहे ते पॅकेज त्या पद्धतीनेच दिलं जाईल, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होणार नाही. मला असं वाटतं की ही एक प्रकारची राजकीय संस्कृती, राजकीय परिपक्वता आहे, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीबद्दल चांगलं म्हणलं पाहिजे. आम्ही नितीश कुमारांचं अभिनंदन नाही केलं, तो काही प्रश्नच येत नाही. हरकत नाही. आमच्या मित्रांचं अभिनंदन केलं. मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे
महाआघाडीनं यश मिळवलं बिहारमध्ये, तशाच पद्धतीचा बोध राज्यातल्या दोन्ही पक्षांनी घेतला पाहिजे, युती असेल किंवा आघाडीने असेल, म्हणजे इथं पण व्यवस्थित जनतेचे प्रश्न सोडवू शकू, पण विकासाचा मुद्दा जनतेकरता असला पाहिजे, राजकारणाकरता नाही. आवाज बंद झाला. पठाण साहेब. जी हा, जो विकासाच्या मुद्द्यावरती महाआघाडी तिथे विजयी झाली, तसंच राज्यातल्या या आघाडीने बोध घेतला पाहिजे की नाही, शिकलं पाहिजे की नाही, काय वाटतं तुम्हाला? मला विचारलं. नाही ऍडव्होकेट पठाण. मुझे बोल रहे आप? हाँ जी हेलो. हाँ बोलिए बोलिए हाँ, सर. जी बोलिए. हाँ बोलिए. बोलिए साहब क्या बोले? मैं पूछ रहा हूं कि जो अभी ये क्वेश्चन समझ में नहीं आया. जो महागठबंधन वहां पे अभी सक्सेस हुआ है बिहार में, हाँ. क्या उसी तरह से राज्य में जो आघाड़ी है, कांग्रेस हो या राष्ट्रवादी जी. हो, भाजपा हो या शिवसेना, इनकी युति हो, इन लोगों ने कुछ सीखना चाहिए नहीं चाहिए? बिल्कुल सीखना चाहिए सर, सीखना चाहिए. क्यों? इसलिए कि आज महागठबंधन को आम जनता क्या चाहती है ये सबसे पहले हर पार्टी ने समझ लेना चाहिए सर. सर्वसामान्य जनता आज उनका क्या डिमांड है, ये जो भी पार्टी नेता जो भी इस बात को समझता है कि आम जनता की समस्या क्या है, आम जनता चाहती क्या है, आम जनता के रिक्वायरमेंट्स क्या है, ये सारी चीज़ों को समझना चाहिए. और रिक्वायरमेंट्स के लिए फुलफिल करने के लिए जो भी नेतागण है उन्होंने काम करना चाहिए, कार्यकर्ता ने काम करना चाहिए. सिर्फ भाषणबाजी करने से कोई भी बोले तो सत्ता में टिक कर नहीं रह सकता. हाँ, जनता बोले तो बार बार किसी को आजमाती नहीं. जनता बोले तो सिर्फ और सिर्फ एक बार दो बार किसी को आजमाती है. आप देखिए कि भाषण अच्छा करना अलग बात है, प्रैक्टिकली आम जनता तक फायदा पहुंचाना अलग बात है, विकास देना अलग बात है. विकास सिटी लेवल से लेके देहात लेवल तक विकास करना, आम जनता की समस्या को समझना, उनके चूल्हे तक उनके प्रॉब्लम्स को समझ के सॉल्व करना, ये विकास की भूमिका होना चाहिए. और ये हमारे जो माननीय लालू प्रसाद जी यादव है नेता, हमारे नेता जमीन से जुड़े हुए नेता है, गौर गरीब जनता के नेता है. ये विकास को जानते हैं, विकास को कैसा प्रैक्टिकल में अमल लाना ये जानते हैं. और उस तरीके से आज तक 30 से 40 दशक 3-4 दशक से वो काम करते आ रहे हैं. ये लालू प्रसाद जी यादव किसी तारीफ के मोहताज नहीं है. ठीक आहे पठाण साहेब. श्रीकांत बाराते, अगदी थोडक्यात मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय राजकारणावरती काय परिणाम होते? नंबर 1 म्हणजे असं की जीएसटी किंवा टॅक्सेशनच्या बाबतीतले इतर जे विधेयक आहेत, लँड ॲक्विजिशनच्या बाबतीतले विधेयक आहे, ते हा मामला बीजेपीला फार कठीण जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की संवाद साधायची इच्छा नाही, पण संवाद का साधावा लागतो या प्रश्नाचे रंग बीजेपीसाठी अधिक गहिरे होत जाणार आहे. तिसरी गोष्ट अशी की फ्लोअर कोऑर्डिनेशन जे आहे त्याच्याविषयीचे मेजर चॅलेंजेस लोकसभेत आणि राज्यसभेत जे आहे ते बीजेपीसाठी उपस्थित होतील. आणि चौथी गोष्ट की या पर्टिक्युलर निकालामुळे काही पर्टिक्युलर राज्यांची पॉलिटिकल बार्गेनिंगची जी शक्ती आहे ती आपोआप वाढलेली आहे, हे आपण कृपया लक्षात घ्यावं. म्हणजे समोरच्या काळामध्ये रिसोर्स कंटेस्टेशनमध्ये संसाधनांमध्येच्या मिळवण्याची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये राज्यांतर्गत स्पर्धा जी आहे ती बीजेपी अधिक तीव्र करेल, कारण त्यांना शेवटी फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये त्यांना संख्याबळाची जरूरत पडेल. त्यामुळे अनेक म्हणजे हे या पद्धतीचे एक कन्सॉलिडेशन आणि पोलरायझेशन हे या दोन गोष्टींना, कारण आपली मिश्रसंघीय राज्यपद्धती आहे, या दोन गोष्टींना भारताला समोर जावं लागेल बीजेपीच्या धोरणांमुळे. बरोबर आहे. शेवटी भटेवरा सर काय म्हणाल की हे राष्ट्रीय परिणाम तर दिसतात आहेत, पण राज्यावर याचे काय परिणाम होतील? राज्यामध्ये सेना भाजप सत्तेत आहे, शिवसेना आज दुपारपासूनच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कशा येत आहेत ते आपण पाहतोय. काय परिणाम राज्यावर होऊ शकतात? असं आहे, महाराष्ट्राचं सरकार ज्या दिवशी सत्तेवर आलं
तेव्हापासून आजपर्यंतचा जो वर्षभराचा प्रवास झालेला आहे त्याला ज्या दोन पक्षांचं हे सरकार आहे त्याला सरकार का म्हणावं असा वेळोवेळी प्रश्न उद्भवतो. तसा तो आजच्या बिहारच्या निकालानंतर पुन्हा एकदा उद्भवलेला आहे. म्हणजे ज्याला म्हणतात लव्ह अँड हेट रिलेशनशिप हा कंटिन्युअस प्रवास पहिल्या दिवसापासून सुरू आहे. आता महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की विरोधात ज्या पद्धतीचा आक्रमक पक्ष असायला हवा तो विरोधातला आक्रमक पक्ष दिसत नाही. त्याच्यामुळे हा जो काही लुटूपुटूचा संसार आहे तो जेमतेम चाललेला आहे. पण राज्याच्या दृष्टिकोनातून ही नुकसानदायक गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अत्यंत आश्वासक नेतृत्व म्हणून सगळं राज्य पाहत होतं. त्यांची त्यांच्या पक्षातच कोंडी झालेली आहे. आता इथे राष्ट्रीय राजकारणाचं विश्लेषण करण्याकरता खरं मला बोलवलं होतं, पण त्याचं जे काही मी आत्तापर्यंत चर्चेत ऐकले सूर बेसिकली BJPला आत्ममंथनाच्या बाबतीत केशव उपाध्यायांनी सांगितलं की आम्हाला करावंच लागणार आहे. याचं कारण असं आहे की BJPमध्ये आता अंतर्गत जे विरोधाचे स्वर होते ते आता जास्त मुखर होत जातील. मला एक भारतीय जनता पक्षाची संसदीय